इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज या वेळे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला असेल कृष्णा, दोन साईडला असेल शंकर, एक मोठा फलंदाज. जर आपण पाहिला विचार केला सातत्याने नांदगाव संघासाठी अतिशय चांगले फलंदाज या शंकरच्या माध्यमातून राहिले. आता या सामन्यामध्ये पाहणे गरजेचं असते शंकर कशा प्रकारे फलंदाजी करणार. इथे गोलंदाज आकाश या वेळेला फुलटा चेंडू होता, पाहणे गरजेचं असे शतरक्षण. चेंडू खाली एकेरी धाव येताना दिसते आपल्याला. इथे स्लोवर फुलटा चेंडू फेकला होता स्लोवर पद्धतीचा. असं वाटलं होतं की नो चेंडू येईल पण चेंडू खाली राहिला. एकेरी धाव या एकेरी धाव्याने संघाची श्री गणेश होताना दिसतंय. म्हणजे नांदगाव संघाचा एकेरी धाव लागले धाबलक्यावरती. इथे मोठा फलंदाज या वेळे मात्र पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू हाताळताना दिसतोय गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एकेरी धाव या एकेरी धाव्याने 2 धावा लागल्या धापलकावरती. इथे अतिशय चांगली गोलंदाजी होताना दिसतंय या आकाशाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत विचार केला आपण तर 2 चेंडू फेकलेत स्लोवर गतीचे. या वेळेला पुन्हा एकदा स्लोवर गतीचे. पंचांकडे अपील, पंचांनी अपील फेटवलेलं. इथे निर्धाव चेंडूचे सांगता होताना दिसतंय. या इथे कुठेतरी डॉट चेंडू खेळताना दिसतंय. फलंदाज असेल कृष्णा. जर आपण पहिला विचार केला दुधाडी संघाने 34 धावा काढल्या होत्या आणि 35 धावेची गरज होती उंबरनेवाडी संघाला. इथे पुन्हा एकदा अपील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतंय. वारंवार डॉट चेंडू खेळताय आणि उंबरनेवाडी संघ सहज रीतीने जिंकला. राजेश या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली राजेशच्या माध्यमातून. आता पाहणे गरजेचं असेल या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण पराभूत होणार. कारण गोलंदाजी मात्र अतिशय चांगली होताना दिसतंय ती म्हणजे उंबरनेवाडी संघाच्या गोलंदाज. या वेळेला फुलटा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अतिशय देखना फटका, चेंडू थांबणार नाही. सरळ 1 बाउंड 4 धाव्यांसाठी चौकार येताना दिसतंय कृष्णाच्या बॅट मधून. या 4 धाव्याने 6 धावा लागल्या धापलक्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. या वेळेला पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. पंचांचा षटक संपण्याचा इशारा. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आकाश याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आकाश या गोलंदाजाने. गोलंदाज वामन पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज वामन पाहायला मिळते. बैठक पहिला आणि संघासाठी हा दुसरा षटक. पहिल्या षटकामध्ये मात्र शंकर याला थांबवलं गोलंदाज आकाश या गोलंदाजाने. आता पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे फलंदाजी होणार. या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होताना दिसतंय. इथे डॉट चेंडू खेळताय शंकर हा फलंदाज. आपण पाहिला विचार केला मोठे फटके मारावे लागेल. 40+ धावा काढाव्या लागतील. या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. अतिशय देखना टप्पा पडल्यानंतर उसली पाहायला मिळते चेंडूला. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खेळताना 2 निर्धाव चेंडू खेळलेत. अद्यापर्यंत जर विचार केला 8 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावपलकावरती 6 धावा लागल्या धावपलकावरती आणि 5 चेंडू डॉट आलेत. अद्यापर्यंत विचार केला तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वाबन यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटला चेंडू वर्ष होताना दिसत आणि एकेरी धाव इथे येताना दिसत. या एकेरी धाव्याने पुढे धावसंख्या वाढताना दिसत अद्यापर्यंत विचार केला तर.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेस अतिशय देखना फटका. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. क्षेत्ररक्षण चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. 3 धाबा सहज रीतीने पूर्ण होताना या 3 धाब्याने कुठेतरी या धावपाला खालताना अद्यापर्यंत 10 या धावेवरती. 10 धावा लागल्या धावफलकावरती. संत आणि सावध फलंदाजी पाहायला मिळत आहे. फक्त एक मोठा फटका मारला होता कृष्णा या फलंदाजाने. नंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. इथे मात्र मोठी विकेट. गोल्डन विकेट चा डकचा शिकार. बाद झाला तर म्हणजे शंकरचा विचार केला आपण. 5 चेंडू खेळला आणि फक्त 2 धावा. बऱ्याच सामन्यामध्ये जर आपण पहिला विचार केला शंकर मोठे फटके मारतो, पण या सामन्यामध्ये आपल्याला खराब फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडू खाली धावताना नाही. एकेरी धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा इथे डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय आपल्याला. पूर्ण धावा या दुहेरी धाव्या धावफलक जर विचार केला तर 12 या धावेवरती पोहोचताना एक फलंदाज बाद झालेत. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. इथे या 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अद्यापर्यंत विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 12 धावा लागल्या म्हणजे 6चा रन रेट पाहायला मिळतंय आपल्याला अद्यापर्यंत. तर गोलंदाज जनार्दन आलाय. अद्यापर्यंत विचार केला तर वैतिक पहिला आणि संघासाठी 3रा षटक. इथे कृष्णा पाहायला मिळतंय. इथे बॅटची कडा पाहणे गरजेचं असे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. स्वतः इष्टिरक्षक पाहायला मिळतंय. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. इष्टिरक्षकच्या माध्यमातून एकेरी धाव. एकेरी धाव्याने 13 या धावेवरती पोहोचतोय संघ. म्हणजे जर आपण पहिला विचार केला बॉल टू बॉल रन पाहायला मिळतंय. 13 चेंडू झालेत आणि 13 धावा लागल्या धावफलकावरती. इथे मोठे फटके मारावे लागतील. अद्यापर्यंत विचार केला तर 40+ धावा काढाव्या लागतील. जर यावेळेला मोठा फटका. चेंडू थांबणार नाही. 6 धाव्यांसाठी दर्जेदार षटकार पाहायला मिळतात या संदीप बॅट. ते अफलातून फलंदाजी पाहायला मिळते संदीप याच्या बॅट मधून. जर आपण पाहायला विचार केला 3 चेंडू खेळले आणि 12 या धावेवरती खेळताना दिसतंय अद्यापर्यंत. कुठेतरी जर आपण पाहायला विचार केला विराट कोहली सारखी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती विराट कोहली आपल्याला पाहायला मिळतं. तशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळतंय. स्ट्राइकवरच्या दिशेने दर्जेदार चौकार पाहायला मिळाला संदीप याच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. जनार्दन गोलंदाज या वेळेला पाहायला मिळतंय. 3 चेंडू फेकलेत. 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. इथं पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण चेंडू खाली पाहणे गरजेचं असेल. इथे मात्र मोठी विकेट. फलंदाज बाद होताना दिसतंय आपल्याला संदीप.
इतिहास संदीप हा फलंदाज बाद होताना दिसतोय. नवीन फलंदाज विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये. आपण पहिला विचार केला तर कशा प्रकारे फलंदाजी होणार विश्वनाथ या फलंदाजाची अद्यापर्यंत विचार केला. 23 धावा लागल्या धापलकावरती. बारा धावा होत्या आणि नंतरच्या 3 चेंडूवरती 11 धावा आल्या म्हणजे 23 धावा पाहायला मिळाल्या आणि विकेट पाहायला मिळाल्या. या वेळेला फलंदाज बाद त्रिपालाची बाद होताना दिसते. तर फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल आपल्याला दाखल होऊ शकेल. शेवटचा चेंडू असेल षटक्यामध्ये 23 धावा लागल्या धापलकावरती. जर आपण पहिला विचार केला अद्यापर्यंत एखादा चौकार येणं गरजेचं असेल या चेंडूवरती किंवा सिंगल किंवा डबल धावा आली तरी सुद्धा सहज धावा होऊ शकतील. या 8च्या रन रेटने पुढे धावा जातील. इथे गोलंदाज तयार असेल जनार्दन. शेवटचा चेंडू असेल यावेळेला वर्धनकडे अपेल. अतिशय देखणा चेंडू. पंचांचा षटक सामन्याचा इशारा. 3 षटकाचा केला. यावेळेला मात्र समाप्त होताना दिसतंय. अद्यापर्यंत विचार केला तर 23 धावा लागल्या धापलकावरती. जर रनरेटचा विचार केला आपण 7.67 च्या रनरेटने चालताना दिसत आड्या. जंबू अटक कसा तो आण ठेव खालता आला मार त्यामध्ये ना बोल खाली पण फायदा काय सांगायचा लॅपटॉप त्या दुनिया काय झालं अरे गोचो बोलू अरे ये इथून काढ रे त्या बाटल्या. आता तिथं आहे काढ ना ती मोठी बाटली. हा तिथं आहे बघ. तेवीस धावा लागल्या धापलकावरती. अद्यापर्यंत विचार केला तर शेवटचा षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होणार. अद्यापर्यंत 23 धावा लागल्या. आता फलंदाजी कशा प्रकारे होणार कृष्णाचा विचार केला आपण. अद्यापर्यंत 7 चेंडू केलाय. 7 चेंडू केला आणि 9व्या धावेवरती खेळताना दिसतंय कृष्णा फलंदाज. खराब फलंदाजी पाहायला मिळते कृष्णाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत विचार केला तर शेवटचा षटक असेल. कोण घेऊन येणार पाहणे गरजेचं असेल. किरण गोलंदाज पाहायला मिळतंय आपल्याला. यावेळी स्लोवर मध्ये चेंडू फेकला होता. शतरक्षण चेंडू खाल्या. चेंडूला उचलणार शतरक्षण फेकणार. तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण होताना दिसत. या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला 25व्या धावेवरती संघ पोहोचताना. या शेवटच्या षटकामध्ये चौकार आणि षटकार मारावा लागेल फलंदाजाला जर 35 ते 40 धावेपर्यंत पोहोचायचा असेल तर. कारण 35 धावा सहज रीतीने चेंज केल्या होत्या उंबरनेवाडी संघाने. इथे मोठा फटका झेल होण्याची शक्यता. इथे मात्र फलंदाज बाद होताना कृष्णा फलंदाज. बॅक टू पवेलियन.
इथे चार फलंदाज बाले, चार फलंदाज बाद झालेत आणि 25 धावा लागल्या धावफलकावरती. इथे नवीन इथे 25 धावा लागल्यात. यावेळेला सलमान नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकेरी धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे तर 2 धावा पूर्ण होताना या 2 धाव्याने 27 धावा लागल्या धावफलकावरती आहे. सलमान नवीन फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहणे गरजेचं असेल. या वेळा धीम्या गतीने टाकलेला चेंडू एकेरी धाव येताना या एकेरी धाव्याने धावसंख्या कुठेतरी हलताना दिसतंय. ती म्हणजे 28 या धावेवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर यॉर्कर पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आकाश चेंडू खाली, एकच धाव या एकेरी धावड्या. धावसंख्या पोचली ती 30 या धावेवरती. अद्यापर्यंत विचार केला शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका मारावा लागेल. फलंदाज सलमान या फलंदाजाचा आपण विचार केला. 2 चेंडू केला आणि 2 धावा काढल्यात फलंदाजाने. इथे गोलंदाज तयार असेल किरण. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत. यावेळेला क्रॉस लाईन मोठा फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धावेंसाठी दर्जेदार चौकार. इथे 33 धावा लागल्या धावफलकावरती. 34चा टार्गेट असेल. कशा प्रकारे फलंदाजी होणार बर्नेवाडी संघाकडून. जर आपण पहिला विचार केला पहिल्या सामन्यामध्ये 35 धावा काढायच्या होत्या, सहज रीतीने काढल्या नंबराची वाडी संघाने. आणि आता पाहणे गरजेचं असेल गोलंदाजी कशा प्रकारे होणार ती म्हणजे नांदगाव संघाच्या गोलंदाजाकडून. फलंदाजी मात्र खराब पाहायला मिळाल्या नांदगाव संघाच्या फलंदाजांकडून. तर सेकंड राऊंड लगेच खेळवला जाईल विनंती असेल.
हॅलो 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 तर गोलंदाज कृष्णा पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. वैदिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक. यावेळी मात्र माझे साथी समालोचक जोडले जातील आपल्याला. हिंदीचे बुलंद आवाज मनोज वाघमारे हिंदी समालोचक आपल्याशी जोडले जातील. इथे फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल वामन असेल आणि जनार्दन. या वेळा क्रॉस द लाईन मोठा फटका. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार फलंदाज वामन. यावेळी गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सलमान पाहायला मिळत आहे. सलमान मात्र चेंडूला पाहिलाच राहिलाय आणि चेंडू जाईल वन बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. दहा धावा लागल्या धावफलकावरती. 10 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा तयार असेल. कृष्णा यावेळेला अक्रॉस झाला आहे. पुन्हा एकदा वामनच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. या 4 धाव्याने जर आपण पहिला विचार केला 14 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 20 धाव्याची गरज असेल ती म्हणजे 21 धाव. इथे अतिशय देखणं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय आपल्याला. इथे काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते सलमानाची. एकच धाव या एकेरी धावाने 15 धावीवरती पोहोचताना दिसतंय संघ. 15 धावा लागल्या धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज कृष्णा याच्यावरती हल्ला पाहायला मिळतंय. आता स्ट्राईक एंडला फलंदाज इथे चेंडूमध्ये इथे गोल्डन विकेट. फलंदाज बाद जनार्दन. पहिला फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना दिसत आहे. इथे फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये डबल 7 आपल्याला पाहायला मिळू शकेल. शुभमन गिल डबल 7 आपण जर पहिला विचार केला शुभमन गिल. यावेळेला मॅच गडा इथे झेल सोडलाय. इथे मॅच सोडलाय.
इथे एकेरी धाव येताना इथे शतरक्षण कुठंतरी खराब पाहायला मिळतंय आपल्याला शतरक्षणाच्या माध्यमातून. इथे एक षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 16 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज पाहणे गरजेचं असेल इथे. यावेळी मात्र संदीप गोलंदाज पाहायला ते फलंदाजी अतिशय देखणे झाली होती संदीप या फलंदाजाची. या वेळा फुलटा चेंडू होता. आज आपली पहिली मॅच आहे ना. आज आपली नाही, आज 33 तारखेला आपली मॅच आहे. 33 का 30 रे. या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. बॅट टू बॅट 2 निर्धाव चेंडू. या वेळेला मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजी अतिशय देखणी पाहायला मिळाली होत्या. यावेळेला मात्र यावेळेला चेंडू आहे मध्ये. चेंडू थांबणार आहे. 1 बाउन्स 4 धाब्यांसाठी. वीस धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 14 धाब्याची गरज असेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल संदीप. यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेल. शतरक्षण काय करून आलाय, काय खाल्लाय की नाही पाहणे गरजेचं असेल. शतरक्षणाच्या माध्यमातून 2 झेल सोडलेत अद्यापर्यंत विचार केला तर. माझे साथी समालोचक सांगतात की हेरा उतारा बितारा करा, मिरच्या आणा तेव्हा त्याला कॅच भेटल. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये 3 डॉट चेंडू खेळते फलंदाज वामन. हा फलंदाज इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षण. इथे पुन्हा एकदा खराब शतरक्षण होताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांग. एकेरी धाव येताना आपल्याला दुहेरी धावा. या दुहेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला तर 2300 धावेवरती पोहोचताना संघ हैदराबाद. बॉलर का नाव विश्वनाथ. या वेळेला मात्र गोलंदाज विश्वनाथ पाहायला मिळतोय आपल्याला. बबल्या उर्फ कशा प्रकारे या वेळेला काय केलंय बबल्याने विश्वनाथ याने. भीमर चेंडू फेकलाय. इथे 2 धावा आड्या, नो चेंडू आड्या, फ्री हिट असेल या चेंडूवरती. एकूण 3 धावा 26 धावा लागल्या धावफलकावरती. आणि मी विनंती करताय फ्री हिट असेल या चेंडूवरती. उंबरनेवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते आपल्याला. वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतील. सव्वीस धावा लागल्या धावफलकावरती. अद्यापर्यंत विचार केला आपण विश्वनाथ याच्याकडून
2 डॉट चेंडू फेकल्यात. फ्रीजचा चेंडू सुद्धा डॉट फेकला. जर आपण फाईलला विचार केला इथे खराब चेंडू आणि पंजा येताना दिसतोय आपल्याला. यावेळेस जर आपण पाहिला विचार केला तर नांदगाव संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू लागतच नाही. शंकर असेल बरेच क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि फलंदाजी सुद्धा खराब पाहायला मिळाली होती. आणि बबल्या मात्र खराब चेंडू फेकते. 2 खराब चेंडू बबल्याने फेकलेत. म्हणजे विश्वनाथ यावेळेला मात्र बॅटची कडा आणि फलंदाज बाद आकाश. 3 धाब्याची गरज असेल. नवीन फलंदाज सुनेल. इथे नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये. नॉन एंडला वामन. आपण जर पाहिला विचार केला 7 चेंडू आणि 17 धावा पाहायला मिळाल्या. इथे गोलंदाज काय करताय विश्वनाथ. यावेळेला पुन्हा एकदा पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला. 2 धावा. या 2 धाव्याने 33 धावा लागल्या. एकेरी धाव्याची गरज असेल. अद्यापर्यंत पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो विश्वनाथच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल. तसेच यावेळेला मात्र सामना विजय झालाय तो म्हणजे अंबरनेवाडी संघ. नेक्स्ट मॅच असेल अंबरनेवाडी आणि नम्राची वाड्या आमने सामने संघ असतील. जवळचे संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल आपल्याला.